ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो। वटपौर्णिमेला आपल्या हिंदू धर्मात अधिक महत्त्वाचे स्थान आहे। यावर्षी हा सण 21 जून रोजी साजरा केला जाईल। या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात। त्यामागे एक छोटीशी कथा आहे। ती कथा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याअगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट देखील करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। वटसावित्री व्रत किंवा वटपौर्णिमा संपूर्ण भारतभर त्रयोदशीपासून पौर्णिमापर्यंत सलग 3 दिवस पाळली जाते। परंतु शास्त्रामध्ये उल्लेख आहे की ज्या स्त्रिया 3 दिवस उपवास करू शकत नाही त्या ज्येष्ठ अमावस्या किंवा पौर्णिमेच्या तिथीला 1 दिवसाचे व्रत करू शकतात। त्यामागे एक कथा आहे। भद्राच्या राज्यात एकेकाळी अश्वपती नावाचा राजा होता। त्याला मुलंबाळ नसल्यामुळे राजशाही थाट असूनही त्याला खूप दुःख होत होते। 18 वर्ष राजाने संतती प्राप्त होण्यासाठी अग्नीत विस्तृत विधी आणि मंत्रांचे पठण केले। यावेळी सावित्री देवी त्याच्यासमोर प्रगट झाली आणि त्याला वरदान देऊन म्हणाली, हे राजा, तुला सावित्री नावाची तेजस्वी कन्या होईल। या दैवी वरदानाबद्दल कृतज्ञ होऊन राजाने आपल्या मुलीचे नाव सावित्री ठेवले। जसजशी ती मोठी होत गेली, सावित्रीच्या अतुलनीय सौंदर्याने अनेक दावेदारांचे लक्ष वेधून घेतले। परंतु तिच्या वडिलांनी तिच्यासाठी योग्य पती शोधण्याचा प्रयत्न केला। स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा निर्धार करून सावित्रीने योग्य वर शोधण्याचा प्रवास सुरू केला। तिची भटकंती तिला तपोवनात घेऊन गेली, जिथे तिचा सामना साल्वलचा राजा धुमतसेन याच्याशी झाला, ज्याने आपले राज्य शत्रूच्या हाताने गमावले होते। तिथे तिने त्याचा मुलगा सत्यवान याच्यावर नजर टाकली आणि तो तिचा नवरा होईल असे तिने ठरवले। जेव्हा नारद ऋषींना सावित्रीची निवड कळली तेव्हा ते राजा अश्वपतीच्या जवळ गेले आणि त्यांना सावधान करून म्हणाले, हे राजा, तू काय करतोस? सत्यवान सद्गुणी आणि बलवान आहे, परंतु त्याचे आयुष्य अल्पायुषी आहे। तो आत्ताच निघून जाईल। 1 वर्ष ही निराशाजनक बातमी ऐकून राजा अश्वपती अत्यंत व्याकुळ झाला। जेव्हा सावित्रीने तिच्या वडिलांना त्यांच्या काळजीबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सत्य प्रगट केले आणि तिला दुसऱ्या दाव्याचा विचार करण्यास सांगितले। मात्र सावित्री ठाम राहून म्हणाली, बाबा, आपल्या उदात्त आर्य परंपरेनुसार स्त्री आपल्या पतीशी एकदाच लग्न करते। राजाची आज्ञा फक्त एकदाच दिली जाते आणि पुजारी विवाह सोहळ्यात एकदाच पवित्र विधी करतात। कन्यादान वधूचे दान देखील एकदाच केले जाते। तिच्या दृढ निश्चयाने सावित्रीने सत्यवानाशी लग्न करण्याचा आग्रह धरला। राजा अश्वपती तिला परावृत्त करू शकला नाही। त्याने आपल्या मुलीचा विवाह सत्यवानाशी केला। आपल्या नवीन घरात स्थायिक झाल्यानंतर सावित्रीने तिच्या सासू आणि सासऱ्यांची कर्तव्यपूर्वक सेवा केली। जसा वेळ निघून गेला, नारद मुनींनी भाकीत केल्याप्रमाणे सत्यवानाच्या मृत्यूचा भाकीत दिवस जवळ आला। सावित्री दिवसेंदिवस चिंताग्रस्त होऊ लागली आणि तिथीच्या 3 दिवस आधी तिने नारद मुनींच्या सूचनेनुसार उपवास सुरू केला आणि पितृपूजा केली। ठरवलेल्या दिवशी सत्यवान सावित्रीसोबत सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेला असता त्याच्या डोक्यात अचानक वेदना झाल्या आणि तो झाडावरून खाली पडला। त्याची वाट पाहत असलेले भीषण वास्तव सावित्रीला समजले। हळुवारपणे सत्यवानाचे डोके तिच्या मांडीवर ठेवून सावित्रीने त्याचे सांत्वन केले। मृत्यूच्या देवतेचे सेवक यमराज सत्यवानाला मृत्यूनंतरच्या जीवनात नेण्यासाठी आले, परंतु सावित्रीने त्याला जाऊ देण्याचा नकार दिला। यमराज स्वतः प्रगट झाले आणि सावित्रीला समजावण्याचा प्रयत्न केला। हा निसर्गाचा नियम आहे, तथापि सावित्रीने त्यांचे म्हणणे स्वीकारण्यास नकार दिला आणि यमराजाचा मृत्यूनंतरच्या जन्मापर्यंत सुरू केला। सावित्रीचा तिच्या पतीप्रती असलेली अतूट निष्ठा आणि भक्ती पाहून प्रभावित होऊन यमराजाने तिला वरदान दिले आणि म्हटले, हे देवी, तू खरोखर धन्य आहेस। तुला पाहिजे असलेले वरदान माग। सावित्रीने 3 विनंत्या केल्या। जंगलात राहणाऱ्या माझ्या आंधळ्या सासऱ्यांना आणि सासूला दैवी दृष्टी दे, तिने विनवणी केली। यमराजाने तिची ही इच्छा मान्य केली आणि ती पूर्ण होईल असे आश्वासन दिले, पण सावित्रीने परत येण्यास नकार दिला आणि तिच्या दृढ निश्चयाने त्याला प्रभावित केले आणि त्याने तिला दुसरी इच्छा करण्यास सांगितले। माझ्या सासऱ्यांचे राज्य परत मिळावे, जे त्यांच्याकडून काढून घेतले आहे। सावित्रीने विनंती केली। यमराजाने तिची ही इच्छा देखील मान्य केली आणि तिला परत येण्याचा आग्रह केला। मात्र सावित्री कायम राहिली। आपल्या पतीच्या फायद्यासाठी केवळ नश्वराच्या वाटचालीला धैर्याने स्पर्श करून यमराजाने तिला आणखीन एक इच्छा करण्यास सांगितले। शेवटी सावित्रीने 100 मुलांचे आशीर्वाद आणि
समृद्धी मागितली. तिची विनंती नाकारता न आल्याने यमराजाने ही इच्छा देखील मान्य केली. तेव्हा सावित्री यमराजाला म्हणाली, भगवान, मी एक भक्त पत्नी आहे आणि तू मला 100 मुलांचे वरदान दिले आहे, पण हे वरदान माझ्या पतीशिवाय माझ्या पाठीशी पूर्ण होऊ शकत नाही. तिच्या अतूट समर्पणाला स्पर्श करून यमराजाने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. सावित्री आणि सत्यवान आनंदाने त्यांच्या राज्यात परतले. तेव्हा त्यांना आढळले की दोन्ही पालकांना दैवी ज्ञान प्राप्त झाले आहे. अशा प्रकारे सावित्री आणि सत्यवान यांनी शाश्वत आनंद आणि समृद्धी अनुभवत त्यांच्या राज्यावर आनंदाने राज्य केले. अशा प्रकारे वट सावित्री पौर्णिमेची ही छोटीशी कहाणी आहे.